नमस्कार, मी सृष्टी. मी आज बनवत आहे दाल मखनी. तर दाल मखनीसाठी मी घेतलं आहे उडदाची डाळ आणि राजमा. हे मी भिजत घातले होते ऑलरेडी. आता ते भिजून झाले, तर आता मी त्यांना कुकरला लावते. तर कुकर घेतला आहे, कुकरमध्ये टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी सगळे आपले अख्खे मसाले असतात ते टाकते. तेजपत्ता सोबतच मोठी इलायची टाकायला विसरू नका, कारण त्याच्याने स्वाद छान येतो. आता आपण पाणी ॲड करूया. त्याच्यामध्ये हळदी पावडर ॲड केली, लाल तिखट आणि थोडंसं घी टाकते. आता कुकरला शिट्टी घेऊन देऊया. कुकरला शिट्टी आली आहे बघा. आता मी कढई ठेवते एका बाजूला. कढईमध्ये बटर, थोडंसं घी ॲड करते. त्याच्यामध्ये कढीपत्ता, 2 अख्ख्या लाल मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलं आहे, हळदी पावडर. याच्याने डाळीला कलर छान येतो. ॲक्च्युली आपण जेव्हा लाल तिखट टाकतो ना, तर ते असं फ्राय करायचं. आता त्याच्यामध्ये मी टमाटर प्युरी टाकते. टमाटर प्युरीमध्ये मी काजू बदामचे तुकडे टाकले होते आणि ते मी मिक्सरला वाटून घेतले होते. आता छान आपण फ्राय करून घेऊया मसाला. छान फ्राय झाल्याच्या नंतर मग आपण शेवटी डाळ ॲड करायची. आता बघा छान फ्राय झाला, आपण डाळ ॲड करतोय. डाळीला उकळी येऊ देऊया. उकळी आली. धनिया पावडर ॲड करते, हिरवी कोथिंबीर, कस्तुरी मेथी ॲड केली आहे आणि शेवटी नमक ॲड केलं आहे. फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम टाका, नाहीतर आपल्या घरातली दुधावरची मलाई वगैरे ते टाकली तरी चालेल. थँक्स फॉर वॉचिंग. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.